पवन झालो चराचरी, पवन झालो चराचरी। प्रस्तुत आपण ग्रंथ ज्ञानेश्वरी, श्रीमद भगवद्गीता आणि त्याच्यावर टीका केलेली ज्ञानोबरायांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी यातील दुसऱ्या अध्यायातल्या 126 क्रमांकाच्या ओळीला येऊन थांबलेलो होतो। या दुसऱ्या अध्यायाचं महत्त्व सांगताना 18व्या अध्यायात एक ओळ आलेली आहे, जे मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र एतोलीने दुजे सूत्र आरंभिले। ही जी ज्ञानेश्वरी आहे, हे जी श्रीमद भगवद्गीता आहे, ही मोक्ष देण्यासाठी आपल्याला निर्माण झालेली। हिचं जर आपण यथा सांग श्रवण केलं, अनुभवलं आणि त्या मार्गाने वाटचाल करून जर अनुभवलं तर आपल्याला याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा मोक्ष मिळू शकतो। आणि तो मोक्ष मेल्यानंतरचा नाही। संप्रदाय सांगतो, ज्ञानोबराय सांगतात, मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल, ऐसे जे म्हणती ते अति मूर्ख जाना। ज्ञानोबरायांचा अभंग आहे। अभंगाची सुरुवातची मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल, ऐसे जे म्हणती ते अति मूर्ख जाना। मोक्ष मेल्यावर नाही भेटत, जिवंतपणी भेटतो। हरिपाठ सांगतो, जाणीव नेनीव भगवंती नाही, आणि हरी उच्चारण पाहे मोक्ष सदा। सततचा मोक्ष आपल्याला मिळू शकतो। हो, तेने मुक्तीचारी साध्याला। भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या, आपल्या दरवाजात चारी मुक्ती आपली वाट पाहतील। हो, आपल्याला चारी मोक्ष एका झटक्यात भेटेल, आणि तो नित्याचा मोक्ष देण्याचं शास्त्र हे ज्ञानेश्वरी आहे। हेत अविद्यानाशू हे स्थळ, मोक्षपादान फळ, ह्या दोहीशी साधन केवळ ज्ञान। मोक्ष मिळायला अज्ञान जाण्यासाठी काय साधन आहे तर ते ज्ञान, आणि ते दुसऱ्या अध्यायात स्पेशल सांगितलेले। आणि दुसऱ्या अध्यायातला 11 नंबरचा श्लोकपासून तर 30 नंबरच्या श्लोकच्या खालच्या सगळ्या ओळी असतील ते एकतर बामासाहेब दांडेकरांची सार्थ ज्ञानेश्वरी असू द्या किंवा साखरेबाबांची असू द्या, त्याचे मराठीतले अर्थ वाचा। एक 10 वेळा अर्थ वाचले का या देहावरचं ॲटोमॅटिक ममत्व कमी होईल। कारण देह नश्वर आहे आणि त्याच्यामध्ये काहीच सार्थ नाही आहे, परंतु त्याच्या साह्याने हे समजून घ्यायचे आहे ना। कारण आलिया मनुष्य देहासी, मुक्तीचा दारवंटा मुक्त त्यासी, लव निमिष एको दिवशी यावत जन्मेसी मोकळा। मनुष्य शरीर हा मुक्तीचा दरवाजा आहे, त्याला मोक्ष मिळू शकतो। म्हणून मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र, हा ज्ञानाचा विषय। दुर्दैवाने तो आपल्यापर्यंत येत नाही, आपल्याला त्याची जाण नाही, आपण त्याचा पाठपुरावा करत नाही। एतुलेने दुजी सूत्र आरंभिले, या सूत्रामध्ये या दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानाचा घोष केलेला आहे। ज्ञानानेच मोक्ष भेटतो, बाकी दुसरं कोणतंही साधन नाही। मग आपण जे कर्म करतो, उपासना करतो, ते काय करतो, वर्ग वाढवत 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 शेवटचा अंतिम टप्पा आहे ज्ञान। भक्ती मार्गाचा असू द्या, कर्म मार्गाचा अधिकारी असू द्या, योग मार्गाचा शेवटचा टप्पा ज्ञान। आणि ज्ञान भेटलं का त्याला मोक्ष मिळतो, त्याला जीव ब्रह्माचं ऐक्य होतं, मी ईश्वर स्वरूपे असं ज्ञान होतं। आणि हे संत पाहत असतात या शरीरामध्ये, या मंदिरांमध्ये तुमच्या नावाच्या पाठीमागं जेवढ्या जगात उपाधी आहे त्या उपाधी माझी गुप्त। चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती। तत्वज्ञ संत काय स्वीकारतात बघा, ह्याला आपण काय म्हणणार आहे, काय म्हणणार याला आपण, नाही कापूस तर म्हणणार, पण आता याला काय म्हणणार आपण, सतरंजी म्हणू समजा। याला काय म्हणणार, शर्ट म्हणणार, याला काय म्हणणार, टोपी म्हणणार। पण या सगळ्याचं मूळ काय आहे, कापूस। आणि तसं तुमचं आपलं सर्वांचं मूळ काय आहे, ब्रह्मचैतन्य। आणि त्या ब्रह्मचैतन्यावर आपली दृष्टी ठेवायची आणि ते ज्ञान आपल्याला करून घ्यायचे। त्याच्यामध्ये ते सांगतात का, याच्यामध्ये तू अर्जुना म्हणतो मी लढाई करणार नाही, अर्जुना म्हणतो, आणि मी यांना मारलं तर मला पाप लागेल। देवाने त्याला पहिलं उलटं घेतलं, का रे, या जगामध्ये जन्माला घालणारा, मारणारा, तारणारा ईश्वर आहे म्हणतात, तर ते काही खरं नाही राहिलं वाटतं। मला असं वाटतं आता ही सगळी सत्ता कोणाच्या हातात आली, अर्जुना तुझ्याच हातात आली असं वाटायला लागलं। तू म्हणतो मी या कौरवांना मारणार नाही, अरे तू मारलं तर हे मारणार आहेत का, तू मारणाराही नाहीस आणि हे मारणारे सुद्धा नाही। हे शरीर मात्र नाशिवंत आहे, तर त्या शरीराचा फक्त आकारच नासतो, बाकी कोणत्याही तत्वाचा नाश होत नाही। म्हणून
तू काय कर, अरे तू कशाला रडत बसलेला आहे, मी यांना मारल्यानंतर मला पाप लागेल. तैसे आधीच जे नाही तया लागी तू रुदसी काही, तू अवीट ते पाहे चैतन्य एक. जे सुरुवातीपासून नाहीच आहे त्याच्यासाठी का रडतो? आणि जर तुला लक्षच ठेवायचं आहे ते अवीट ते पाहे चैतन्य एक. अवीट गे माय विटेना, आणि जवळीचं आहे परी भेटेना गे माय. ते वीट पावणारं नाही आहे, ते सुखासे अवीट, कधीच विटत नाही असा आत्मा आहे. आणि शरीर मात्र नाशिवंत आहे. मग तू कशावर दृष्टी ठेव? अवीट चैतन्य, त्याच्यावर तू एक दृष्टी ठेव. जयाची आरतीची निभोगिती विषय त्याजिले संती. संतांना कळालं, आणि आपल्याला संत असं एक ज्ञान देतात का दूध आणि पाणी मिक्स करून दिलेलं असेल तर आपल्याकडं जर ज्ञान असलं राजहंसाप्रमाणे तर आपण दूध बाजूला करू आणि पाणी बाजूला कसं करू. तसंच आसार संसार आणि सार परमात्मा ही मिसळ झालेली याची. पण ती राजहंसाप्रमाणे दृष्टी ठेवली तर तू त्याच्यापासून बाजूला होऊ शकतो. आणि ते बाजूला करण्यासाठी असाच 13वा अध्याय खर्च केलेला आहे. क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ काय, प्रकृती काय, पुरुष काय. प्रकृती म्हणजे हे शरीर आणि पुरुष म्हणजे काय, आत्मा. आपण सगळे आत्मा आहेत. कधी कधी म्हणतो आज आपण आमची प्रकृती आम्हाला साथ देत नाही. प्रकृती स्त्रीवाचक आहे. आणि कोण म्हणते माझी प्रकृती मला साथ देत नाही? माझी म्हणणारा पुरुष आहे आणि प्रकृती ही आहे, ठीक आहे. मग ती प्रकृती शरीर स्त्रीचा असो नाही तर पुरुषाचा असतो, ते काय प्रकृतीच आहे. आणि त्याच्या आतमध्ये राहणारा जो पुरुष आहे त्याच्यावर तू दृष्टी ठेव. आणि ती दृष्टी प्राप्त करण्यासाठी पुरुष आत्मा काय तो जाणून घेण्यासाठी जयाची आरतीची भोगीत, ज्यांना त्याची आस लागलेली, कशाला म्हणतात आत्मा, तो जर माझ्या हृदयात आहे तर मला कशाने भेटेल. म्हणून त्याच्या आड येणारे सगळे विषय त्याजिले संती. संतांनी विषय टाकला. आता विषय म्हणजे आपल्या डोक्यात एक असणार, खाणं, वाईट खाणं, मांसाहार, दारू पिणं, जुगार खेळणं आणि नको ते धंदे करणं, यालाच फक्त विषय म्हणत नाहीत संत. प्रपंच हा खरा आहे, संसार खरा आहे, आणि त्या संसाराच्या पाठीमागं दिवस रात झटत राहणं त्याला म्हणतात विषय. आणि त्या विषयाची गोडी जास्त आहे आपल्याला, नश्वर विषयाची. विषय विषयाचा पडी पाडू, म्हणून गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवासी झाला. म्हणून संतांनी विषय त्याजले आणि त्यांचा मग एकच विषय झाला, काय विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय संतांचा नारायण झाला, किंवा विषयही त्यांचा झाला नारायण. त्यांचे सगळे. आणि विषय म्हणल्यानंतर आपल्याला फक्त वाईट गोष्टी कळतात, पण आपण शाळेत होतो. आज कोणते विषय आहेत त्याप्रमाणे पुस्तकं घेऊन जाऊची. भौतिकशास्त्राचा आहे, जीवशास्त्राचा आहे, गणितचा आहे, भूमितीचा आहे, त्याला विषय म्हणतात. तसं सध्या आपला विषय काय, संसार. संसाराला सत्यत्व समजणं त्याचं नाव विषय. त्या विषयाला संतांनी त्याजलं. जया लागी विरक्त वनवासीये. आणि काही लोक विरक्त झाले ते वनवासात जाऊन बसलेत. काय कळून घ्यायचं त्यांना? आत्मा काय, अनात्म काय, सार काय, आसार काय, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी ते तिथे जाऊन बसले. काहींची दृष्टी दिठी सुनी जयाते. ज्यांची दृष्टी त्या आत्मस्वरूपावर लागलेली ते ब्रह्मचर्याधिक व्रते पाळतात. ते म्हणतात कितीतरी असे आळंदीमध्ये आज महात्मे आहेत, कितीतरी अशी मुलं आहेत ते लग्न नाही करत. ते म्हणतात आम्हाला लग्न करून प्रपंचात गुंतायचं नाही, त्यापेक्षा मग आम्हाला पूर्ण दिवस रात्र त्याचा पाठपुरावा करायचा आहे आणि याच देहामध्ये आम्हाला त्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहे. कारण येची देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे. आपल्या तालुक्यातले पण बरीच लोक आळंदीमध्ये आहेत मुलं. ते म्हणतात नाही, उलट ते आईवडिलांना भावाला सांगतात तुझं लग्न कर, सगळी जमीन जमलं तुला घे आणि आईवडिलांना सांभाळ. वर्षातून एकदा येऊन भेटून जातात. बाकी त्यांनी त्यांचं जीवन त्याच्यामध्ये समर्पण केलेले. दिठी सुनी जयाते. दिठी म्हणजे ज्यांची दृष्टी त्या आत्मस्वरूपाकडे लागलेली. कधी मला तो आत्मा भेटेल, कधी मला तो आत्मा भेटेल, मला कधी ते कळेल. त्याच्यासाठी ब्रह्मचर्याधिक व्रते पाहतात. काही लोक, काही वनवासाला गेलेले, काहींनी विरक्ती निर्माण करून घेतलेली, काहींनी विषय त्याजलेले आहेत का तर त्याच्या. आणि मुनीश्वर तपाते आचरती. जे मुनी लोक आहेत ते तपश्चर्या करतात. तपश्चर्या करून करून ईश्वर प्रसन्न होईल. आणि हेच
बालवाडीतली साधनं अशीच आहेत. जोपर्यंत आपल्याला काही माहीत नाही तोपर्यंत तप करायचं, कारण तपाचे सामर्थ्य. मग तपिनीला आमोप, तप केल्याशिवाय काही भेटत नाही. तपे विन दैवत, दिधल्या विन प्राप्ती, आणि गुजे विन हित कोण सांगित. तपश्चर्या करायलाच पाहिजे. तपश्चर्या म्हणजे काय? आज आपण हे इथे येऊन बसतोय ना 1 तास, हे सुद्धा आपलं तपात मोडलं जातं. हो, भजन करतात तपात मोडलं जातं, पायी तीर्थयात्रा करतात तपात मोडलं जातं, एकादशीचा उपवास करतात तपामध्ये मोडलं जातं. आणि त्या तपाचं सामर्थ्य असं आहे, तपिनीला आमोप, आणि तो चिरंजीव होतो आणि वैकुंठात जाऊन नांदतो. एवढं त्याचं सामर्थ्य होतं त्याच्यामध्ये. आणि म्हणून ते मुनीश्वर तपा ते आचरती, जे सर्वत्र सर्वही देही, जया करिताही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाहे चैतन्य एक. अर्जुना, तू शोक करू नकोस, तू ज्याचा कधीच नाश होत नाही अशा चैतन्यावर दृष्टी ठेव. आणि ते चैतन्य सर्वत्र सर्व देही, प्रत्येकाच्या देहात सुद्धा आहे, आणि देहाच्या बाहेर पण आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडियले. हो, देव नाही अशी एवढी रिकामी जागा नाही. त्याच्यावर तू दृष्टी ठेव आणि त्या चैतन्यावर एक दृष्टी ठेव. बाकीचे कुठेकडे जाऊ नकोस. परंतु तू काय समजतो? स्वतःला शरीर समजतो. तू धरोणी देहाभिमानाते, दिठी सुनी शरीराते. तुझा कशावर अभिमान आहे? सगळा देहावर. ज्याला आयुष्यभर मरेपर्यंत वाटतं मी देहच आहे, मी देहच आहे, भक्ती करून सुद्धा कदाचित त्याला एखाद्या वेळेला महत्त्व संतांचं महावाक्य सुद्धा भेटलेलं असेल. त्या वाक्याचा उपदेश असा आहे, तू देह नसून परमात्मा आहेस. तत्त्वम असी, तत्त्वम असी, हा संत आपल्याला उपदेश करतात. तत् म्हणजे तू ज्याला शोधायला चाललाय तो परमात्मा. तत्त्वम म्हणजे तू, तो तू आहेस. परंतु त्याला शेवटपर्यंत मरेपण कळत नाही. तो म्हणतो मी शरीरच आहे. आणि मग त्याच्याबद्दल 18व्या अध्यायात ज्ञानोबा सांगतात, देह त्याचा मान, आणि त्याने जे भुललेले लोक आहे, देह मान भुली, जयाची बुद्धीच आतली देही, त्याचं सर्व शरीर आणि त्याची बुद्धी, त्याचं सगळं ज्ञान कुठे आहे? तो शरीरावर खर्च करतो. त्या देह मान भुली, जयाची बुद्धीच आतली देही, त्या आत्म्याविषयी झाली मध्यरात्र. हा, त्या माणसाला कधीच आत्म्याची भेट होऊ शकत नाही. मरेपर्यंत मी देह समजतो, त्याला कधीच नाही. मध्यरात्र गा, मध्यरात्रीचं कधी चोर आले तरी कळत नाही. चोर येतो ना मध्यरात्री येतो, पार 2-2:30च्या दरम्यान गाढ झोपेत, धाडकनिश आपल्या दरवाजाला लात मारतो. आपण गाढ झोपेत असतो, आपण डचकतो, परत इकडे पाहतो, काय नाही, आपल्याला असं वाटतं मांजराने उडी विडी मारली असेल, आपण परत झोपतो आणि तो सगळं लुटून घेऊन जातो. तसा देहमानाच्या भुलीत जो भुललेला आहे त्याला आत्म्याची केव्हाही भेट होणार नाही. आणि जर जन्माला आला तर आत्म्याला पाहिल्याशिवाय, आत्म्याला जाणल्याशिवाय, आत्म्याला अनुभवल्याशिवाय मरू नका. याच देही घडे किंवा येची जन्मी ओळखी करा आत्मारामा. याच जन्मात आत्मारामाची ओळख करा, एची जन्मी ओळखी करा आत्मारामा. आणि संसार संभ्रम भोगू नका. संसार हा भ्रम आहे, संसार सत्य नाही, हे सांगणार आहेत आता आपल्याला त्याच्यामध्ये ते. परंतु तुझी दृष्टी कशावर? फक्त अर्जुना शरीरावर आहे. मग अर्जुनाची शेवटपर्यंत शरीरावर बुद्धी राहिली का? नाही. शेवटच्या अध्यायात अर्जुनाला देवाने विचारलं, मी तुला सांगितलेलं गीतेचं ज्ञान ठसलं का सांडलेलं ओढल्यावरही गेलं? खडकावा पाऊस पडून उपयोग आहे का? नाही. तुला कळालं रे बाबा मी सांगितलेलं? तुझा मोह गेला का? तुझं ममत्व गेलं का? तुझी देहबुद्धी गेली का? अर्जुन म्हटला हो गेली. पहिला तुम्ही जेव्हा मला सांगायला लागले तेव्हा मी स्वतःला अर्जुन समजत होतो, पण आता मला कळालं होतं, गुंतलो होतो अर्जुन गुणी. मी स्वतःला अर्जुन अर्जुन म्हणून गुंतलो होतो. आता मुक्त झालो तुझेपणे, तुझा बोध मला ठसला, आता मी मुक्त झालो. आता तू मला पुसणे आणि मी तुला काही सांगणे, काहीच नाही. तू मला विचारायची सुद्धा गरज नाही. तुझा मोह गेला का? अरे अर्जुन देवावर रागवतो. तुला कळायला पाहिजे देवा, तू दिलेल्या औषधाची पावर तुला समजायला पाहिजे. तू मला विचारतो तुझा मोह गेला का नाही? मग देव हसले, म्हटले बरोबर, आता गोळी बरोबर गुण येते दिलेला आहे. परंतु आता मात्र तू धरोणी देह अभिमानाते, दिठी सुनी शरीराते, मी मारिता हे मरते म्हणता असी. मी या कौरवांना मारणारा मी
आणि हे मारणार आहेत. अरे बाबा, तू मारणारा नाही, हे तुझ्या सत्तेने चालत नाही. तो जगाचा चालनहार करता जो परमात्मा आहे त्याच्या सत्तेने हे चाललेलं आहे. तू काही करत नाही. पण तू जे बोलतो ना, हा मृत्यू पावला, हा जन्माला आला, हा आजारी आहे, याचा संसारला टेचीत चालला आहे, याचा खूप अडचणी चालल्या आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्वप्नातल्या आहेत. आता आपण सगळे जागे आहोत का स्वप्नात आहेत? आता आपण सगळे जागे आहोत का झोपलेले आहोत? 100% आपण झोपलेले आहोत, जागे नाहीत. आपण असे जागा त्याला म्हणतात ज्याला कळतं मी आत्मा आहे, तो जागा आहे. आणि ज्याला वाटतं मी देह आहे, तो झोपलेला आहे. असे तुकाराम महाराज स्वप्नात होते आणि स्वप्नात त्यांना अनुग्रह दिला. ते स्वतःला काय समजत होते हो? देऊवरून आले तेव्हा, मी तुकाराम, मी मोरे, माझा वाण्याचा धंदा आहे, हो मी सावकारकीचा धंदा हे करतोय, ह्या स्वप्नात होते ते. आणि बाबाजींनी स्वप्नी येऊन तुकयास अनुग्रह दिला निज प्रती. मग त्यांना स्वप्नात अनुग्रह दिला म्हणजे आजपर्यंत ज्यांना अनुग्रह झाला स्वप्नातच, इथून पुढे ज्यांना अनुग्रह होईल स्वप्नात, आणि आत्ता ह्या घडीला घेतलं तरी स्वप्नातच. स्वप्न म्हणजे मी शरीर आहे. मग ते म्हणतात भोजना मागती तूप पाव शेर आणि पडीला विसर स्वप्ना माझी. मला बाबाजी चैतन्यांनी तूप मागितलं. म्हणजे तूप काय मागितलं? आपल्या अंतकरणाचा 4था हिस्सा मागितला. पाव किलो तूप म्हणजे आपल्या अंतकरणाचे 4 भाग आहेत. एक मन, दुसरी बुद्धी, तिसरं चित्त आणि 4था अहंकार. याच्यातलं तू एक काहीतरी दे. काय देतोस तू? तू मन देतोस. तू मन हे मीची करी, मग सर्वत्र नमस्कारी मज एकाते. तू काहीतरी एक दे. आणि मी ते बाबाजी चैतन्यांना दिलं आणि त्यांनी मला त्याच्या मोबदल्यात ज्ञान दिलं. तर आता मला पडीला विसर स्वप्ना माझी. माझ्या स्वप्नाचा विसर पडला आणि मला कळालं मी देहूवरून आलेलो नाही, तर मी वैकुंठावरून आलेलो आहे. मी तुकाराम नसून मी वासुदेव तत्वत आहे असं कळालं. आणि अशा पद्धतीत तुकोबारायला अनुग्रह दिला, समोरासमोर बसवलं. परंतु ते स्वप्नात होते आणि त्या स्वप्नातून जाग केलं. आत्ता या घडीला आपण स्वप्नात आहोत, परंतु आपल्याला केव्हा जाग येईल? भगवंत किंवा संत जागे करतात. ऐसे जागविले अवघे जन. बघा, जैसे स्वप्ना माझी देखीजे ते स्वप्नच साच अपैजे. मग चेवून या पाहिजे तव काही नाही. स्वप्नात असतो ना तेव्हा राजा असतो, नाही तर भिकारी असतो, पण जाग झाल्यावर कळतं अरे मी तर आहे तिथे. असं स्वप्न जनक राजाला पडलं होतं. आणि ते झोपेमध्ये स्वप्नात मोठमोठ्याने बोलायला लागले. काय झालं? मंदिराच्या बाहेर भिकाऱ्यांची लाईन होती आणि त्या भिकाऱ्यांच्या लाईनला हेही बसले होते जनक राजा. कधी? स्वप्नात. आणि ते लाडू वाटत आले आणि त्या लाडू वाटता त्यांच्याजवळ आलं आणि ती लाडू, बादलीतले लाडू संपले. तो परत गेला, हे मला हे मला हे मला 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 म्हणता मोठमोठ्याने ओरडायला लागला. आणि झोपलेत कुठं? राजगादीवर. लगेच बाकीचे सैनिक आले, राजेसाहेब काय झालं काय झालं? त्यांनी पाहिलं मी तर व्यवस्थित महालामध्ये झोपले. काय नाही म्हणले, तुम्ही जावा. आणि दुसऱ्या दिवशी अष्टवक्र मुनीला विचारलं, मी जो आता गादीवर बसलेला राजा खरा आहे का रात्री स्वप्नात भीक मागत होता तो जनक राजा खरा आहे? आता गादीवर बसलेला जनक राजा खरा आहे का स्वप्नात भीक मागत होता तो? अष्टवक्रांनी सांगितलं दोन्ही खोटे आहेत. तो स्वप्नातला बी खोटा आणि जागृतीतला सुद्धा खोटा. कारण तुम्ही जनक म्हणजे शरीर नाही, तर तुम्ही चैतन्य रूप आहेत. अशा प्रकारे मग ज्यावेळेला स्वप्नातून जागा होतो त्यावेळेला कळतं मी सुखात सुद्धा नाही आणि मी दुःखात पण नाही. तैसी जाण ही माया. ही माया काय करते? आपल्याला स्वप्नात ढकलते. हो, ज्ञानदेव महाराजांचा दुसरा एक अभंग आहे. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेल्या जाईल रया. स्वप्नातून जाग झाल्यानंतर कळेल. आणि त्याचं ध्रुवपद काय? कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत. आई वडील आपलेत, शरीर आईवडिलांनी दिलंय नाही. पण हे कधी कळेल? स्वप्नातून जागे झाल्यानंतर कळेल, एरवी नाही कळणार. मग ते म्हणतात चेवून या पाहिजे तव काहीच नाही. तैसी जाण ही माया तू भ्रमत आहासी वाया. शस्त्रे हाणतली या छाया जैशी अंगीन रूपे. आपली सावली आहे आणि त्या सावलीला जर तलवारीने मारण्याचा प्रयत्न केला तर मरेल का ती? नाही, कारण ती त्याच्यापासून वेगळी आहे. तसे आपण शरीरापासून वेगळे आहोत. आपण शरीर नाहीत.
आणि हे कळून घेण्यासाठी लग्नात तांदूळ टाकले. आशे व्हा भाऊबीजेला बहीण तांदूळ लावते असं हो. का बरं तांदूळ? बाजरी का नाही टाकते बरं लग्नात? गहू का नाही टाकत बरं? कारण ती काय होणार आहे, उगवणारी आहे. आणि तांदूळ मात्र उगवणार नाही. तांदूळ का उगवणार नाही? त्याची साल काढली, टर्पल काढलं. तसं आपलं जर हे टर्पल काढलं तर आपण उगवणार नाही. आणि मग रंगात लग्नात रंगणार आहे थोडे दिवस, असे रंगाल, पण आशे व्हा. मग उन्हाळ्यात लग्न झाली आणि मातीत तांदूळ पडला आणि पाऊस पडल्यावर उतरल का नाही? नाही उतरणार. तसे तुम्ही व्हा. ब्रह्मदेव मात्र उगवणार आहेत. सृष्टीच्या उपक्रमा ब्रह्मा देखील शीक झाला. तो जन्ममूर्तीच्या तडाख्यात येत ब्रह्मदेव. पण तुम्ही सुटू शकता. हा मनुष्य जन्माला दिलेला विशेष अधिकार आहे. त्याला मोक्ष म्हणतात. त्याला सुटायचंय जन्म मरणाच्या याच्यातून. का पूर्ण कुंभ उलंडला. आता वाटतंय शरीरामध्ये आपण आहोत. तिथे बिंबाकार दिसे भ्रंशला, परी भानू नाही नासला तैसवी. काय झालं? 4 बादल्या पाण्याने भरून ठेवल्या. आणि पाण्याने भरून ठेवलं. सूर्य उगवला. आणि सूर्य उगवला आणि पाहिलं त्यांनी वर. आणि नंतर गप्पणी खाली पाहिलं तर बादलीत पडलेला त्याला दिसला. कोण? हा काय? त्याचा भ्रम आहे. तसं आपण शरीरात आलोय हा भ्रम आहे. ही कळायला जड आहे. पण हा कीर्तन, प्रवचन, भागवत याचा विषय आहे. हो. मग ते काय म्हणले का तो कुंभामध्ये म्हणजे माठामध्ये सूर्य पडल्यासारखा वाटतो. पडलाय का तो? अहो तो किती कोस लांब आहे सूर्य. तसा आपल्या शरीरात आत्मा आहे असं नाही. आत्मा पण जिथं आहे तिथंच आहे. त्या आत्म्यावर शरीर येतं आणि शरीर जातं. पण तो मडका फुटला का आपण काय म्हणतो? सूर्य फुटला. मडका फुटला म्हणजे सूर्य फुटला. सूर्य फुटला का? अरे बाबा सूर्य त्याच्यात पडलाच नव्हता. सूर्य कुठं होता? वर. तसं त्याचं प्रतिबिंब आहे. आत्म्याचं प्रतिबिंब आहे याच्यामध्ये. आत्मा तर जाग्यावरच आहे. तो कुठं येत नाही आणि जात नाही. हा अबाधित गीतेचा सिद्धांत आहे. का पूर्ण कुंभ उलंडला, तेथे बिंबाकारू दिसे भ्रंशला, परी भानू नाही नासला तैसवी. जरी तो माठ फुटला, पाणी अस्तव्यस्त झालं आणि सूर्य दिसायचा जरी गेला गायब, तरी भानू त्याच्याबरोबर नाचला नाही. तो सूर्य जिथं आहे तिथंच आहे. आता सूर्य सांगायचा का आत्मा सांगायचा आहे? आत्मा. तसं तुमचं आपलं शरीर पडलं, देह पडला, नदीवर नेऊन त्याला अग्निसंस्कार केले, तरी आपण मरत नाही. काय मरतय? शरीर. आपण मरत नाही. तो सूर्य जाग्यावरच आहे. दुसरं उदाहरण दिलं ना, तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे, ते भंगलिया अपैसे स्वरूपची. बघा मैतीच्या वेळेला माठ फिरवतात की नाही? कोरा माठ फिरवतात. तुम्ही आपण काही कर्म करतो का? वाईट चांगलं काही कर्म करतोय का? आपण काही वाईट चांगलं कर्म करतो का? नाही करत. हे आपलं कर्मकांड सांगतं, पण आपल्याला ते सुधरत नाही. आणि सांगणाराचीच उतरलेली नाही अजून. त्याचंच नाही त्याला उतरली. तर आमचे गुरुजी म्हटले, एक जण रात्री झोपला आणि सकाळी उठलं होतं, त्याला एका माणसाची किती दिसायला लागले? 2. म्हणून तो डॉक्टर डोळसांकडे गेला आणि डॉक्टर डोळसांना म्हटला, अहो मला रात्रीपर्यंत माझी दृष्टी चांगली होती, पण आता मला काय झालं, एकाची 2 माणसं दिसायला लागले. तर डॉक्टर म्हणले, तुम्ही 3 जण कशाला आले? म्हणजे रोग कोणाला जास्त झालाय? डॉक्टरला रोग जास्त झालेला आहे. सांगा बरं. आपण काहीच करत नाही. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, राहील या अंता मग कोठे. म्हणून कोरी मडकी आणतात, कोरी मेलेल्या माणसाच्या तिथे फिरवायला. हा, आणि तो त्याचा प्रतिकात्मक आहे. तो त्याचा पिंड बनवलेला आहे, त्याचा तो घट आहे. आणि हा घटामध्ये असणारा आकाश, वायू, हो, हे सगळं त्या पोकळीच्या आतमध्ये. आणि आता हे प्रतीक आहे. हा जो सरणावर झोपवलाय ना, तो माझा काका, मामा, नाना, चुलता, आजोबा, वडील त्या माठासारखा आहे. त्याला फिरवला आणि फोडून टाकला. फोडून टाकल्यानंतर त्याच्या आतली जी पोकळी आहे, ती माठ फुटल्याबरोबर लगेच ती पोकळी आकाशात गेली का? का पहिलीच आकाशाला जॉईंट होती? पहिलीच आकाशाला जॉईंट होती, पण वेगळी का वाटत होती?
त्या मडक्याच्या आकारामुळे. तसा आमचा काका नाना मामा याचा आकार फुटला, पण त्याचं जे मूळ तत्व आहे ते पहिलंच तसं होतं, फक्त आकारामुळे वेगळं दिसत होतं. आता आकाराचा फक्त नाश झाला. आणि तुम्ही म्हणाल आमचा काका नाना पेताड खाताड होता. नाही 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 नाही, आत्म्याने काही केलंच नाही. आणि ही एक कळालं पाहिजे आपल्याला. म्हणून ब्रह्मतेची कर्म ऐशे बोधा आले जाया सम. आपलं कर्म सुद्धा ब्रह्मरूप आहे. हे सावता माळ्याला कळालं. ते म्हणले कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. मग अर्जुनला कसली रे लढाई आणि कसली तुला भीती राहिली? म्हणून ब्रह्मतेची कर्म ऐशे बोधा आले जाया सम. तया कर्म ते नैष्कर्म्य धनुर्धरा. त्यांनी कर्म केलं काय नाही केलं काय काहीच होत नाही. असं कोरं मडकं मैतीचं बी आहे आणि कोरं मडकं काल्याचं पण आहे. मग काल्याचं मडकं फुटलं का त्याच्या खापऱ्या गोळा करतो की नाही आपण? बरं, मैतीचं मडकं फुटलं कोणी खापऱ्या गोळ्या केलेत का? नाही. काल्याचं मडक्याची का खापऱ्या गोळा करायच्या? त्या जीवाचं ब्रह्माशी ऐक्य झालं. त्या माठाला सुद्धा किंमत आहे. ज्या बाबाला देव भेटला आणि ज्या बाबाचं देवाशी संबंध आलाय, त्या बाबाचं शरीर आहे ना, शरीर, ते शरीर सुद्धा ब्रह्मरूप आहे. त्यांच्या शरीराला असा हात लावला तरी आपल्याला करंट बसतो. त्यांच्यामधली ती स्पंदनं आपल्याला पुढच्या कार्यासाठी प्रवृत्त करायला मदतनीस होतात. एवढी त्यांच्यामध्ये ताकद आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात ना तरी मठी आकाश जैसे. मडक्याच्या आतला आकाश मठाकृती अवतरले दिसे. मठाच्या आकाराचं मडक्याच्या आकारासारखं दिसतं. तो भंगलिया पैसे स्वरूपची. ते आकाश माठ फुटला ना तर ते पहिलंच त्याच्याशी एक आहे. फक्त आपली समज बाद होण्यासाठी ते त्याच्याशी एक झालं बरं का. अरे ते पहिलंच त्याच्याशी एक होतं. तैसे याला सिद्ध. आता हे दृष्टांत सांगितले. मडक्याचा दृष्टांत सांगितला, आकाशाचा दृष्टांत सांगितला, सूर्याचा सांगितला, सावलीचा दृष्टांत सांगितला. सावलीला शस्त्राने मारलं तर लागत नाही. बादलीमधला सूर्य पाणी जरी विस्कटलं तरी पण सूर्य मरत नाही. आणि मडक्याच्या आतलं आकाश कधीच नाश पावत नाही. हे दृष्टांत याला म्हणतात. याला म्हणतात गोष्ट. नाताला झोपी लावायसाठी आजोबा सांगतात ती गोष्ट. पण सिद्धांत काय? नातू झोपला पाहिजे तसा आता सिद्धांत सांगतात. तैसे शरीराच्या लोपी सर्वता नाशू नाही स्वरूपी. शरीर जरी नाश पावलं तरी आपल्या स्वरूपाचा केव्हाही नाश होत नाही. म्हणून तू हे निरोपी भ्रांती बापा. हा भ्रम आहे तुझ्या अंगावर झालेला, तुझ्या मनात ठेवलेला की हे शरीर आहे, मी देह आहे. नाही, शरीराच्या नाशाने आत्म्याचा केव्हाही नाश होत नाही. आणि मग काय होतं? मग परिवर्तन काय होतं? जसं आपलं जुनं शर्ट झाल्यानंतर आपण टाकून देतो आणि त्याच्या मोबदल्यात काय करतो? दुसरं नवीन शर्ट घालतो. तसं हे शरीर पडल्यानंतर त्या आत्म्याच्या जर काही वासना शिल्लक राहिल्या असेल तर तो त्या योनीला लगेच जातो. आणि जर त्याच्या वासना संपलेल्या असेल तर तो मोक्षधामाला जातो. जर त्यांनी पुण्य केलेले असेल तर तो स्वर्गाला जातो आणि पाप केला असेल तर नरकाला जातो. मग त्याला जाण्यासाठी दुसरं शरीर मिळतं. जसे जुने कपडे फाटल्यानंतर नवीन कपडे घालतो त्याप्रमाणे जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाथे. हा देह टाकल्यानंतर दुसऱ्या देहात, दुसरा देह सोडल्या तिसऱ्या. मग अशा प्रकाराने तो दुसरी कपडे घालतो. मग कधी आता आपण माणसाची घातलीत कपडे उद्या बैलाची घालू, कधी हत्तीची घालू, कधी गाढवाची घालू, कधी झाडाझुडपांची घालू. असे तो कपडे चेंज करतो. पण तू एक काम कर, जर तुला मोक्ष मिळवायचा आहे तर तू या सगळ्या कपड्यांपासून सुटून जा आणि आत्मस्वरूपाला जाऊन भेट. आणि जर तुझी भक्ती करायची इच्छा असेल तर घेईन मी जन्म याजसाठी द्या. तो तुझा स्वतंत्र अधिकार राहील यायचं का नाही यायचं. त्याप्रमाणे ते म्हणतात जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे. चैतन्य काय करतं? हा देह टाकला दुसरे कपडे घालतं. हा अनादी नित्य सिद्धू. हा आत्मा अनादी. आपण केव्हापासूनचे? तुकाराम महाराजांना विचारलं तुम्ही केव्हाचे? ते म्हणले आम्ही नाही आधी मधीचे, आम्ही तर देवाच्या आधीचे. देवाले कृतयुग त्रेतायुगामध्ये, एक देवाले द्वापार युगामध्ये, आहे की नाही. पण आम्ही कधीचे? आम्ही नाही आधी मधीचे, आम्ही तर
देवाच्या आधीचे. हे देव जन्माला आलेले आहेत, पण आमचा आत्मा जन्मालाच येत नाही. आम्ही पहिल्यापासून जसे आहोत तसे आहेत. हा अनादी आहे, त्याचा स्टार्ट नाही, सुरुवात नाही. तो नित्य आहे. तो कधी आज आहे उद्या नाही, परवा आहे असं नाही. तो नित्य आहे. तो स्वतः सिद्ध आहे, त्याला कोण सिद्ध करत नाही. तो निरुपाधिक आहे, त्याला कोणतीही उपाधी नाही. पहा, आणि तो विशुद्ध आहे, तो शुद्ध आहे, त्याला काही चिटकत नाही. कोणतेही कर्म त्याला चांगलं वाईट चिटकू शकत नाही. असा आत्मा आहे, निरुपाधिक. कसा आहे आत्मा? आकाशासारखा आहे, आकाशासारखा. आता आकाशाला जर आपल्याला कलर लावायचा म्हणलं तर लागेल का? नाही लागणार. उलट आपण सारखा लावत बसलो तर आपली खवटं दुखून येतील, पण कलर लागणार नाही, आहे की नाही? त्याला असं चापटीने मारायचं म्हटलं तर त्याला फटका बसणार नाही, कारण त्याला कोणतीही उपाधी नाही. ते निरुपाधिक आहे, ते विशुद्ध आहे. हो, आणि निरुपाधिक आहे असा परमात्मा आहे. आणि आपण कसे आहेत? उपाधी सहित आहे. आणि तो कसा आहे? उपाधी रहित आहे. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. हो, परमात्म्याला तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमचं कसं स्वरूप आहे? तुम्ही निरुपाधिक आहात, उपाधी रहित, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करून ठेवी नारायणा. देवा मला बी तुमच्यासारखंच करा, समूळ वासना नुरवावी. अशा प्रकारचा मला तुम्ही करा. तो नित्य आहे, सिद्ध आहे, अनादी आहे, उपाधिरहित आणि शुद्ध आहे. आत्म्याला कधीही काही डाग लागत नाही. आणि तो आत्मा आपण आहे, हे वारकरी संप्रदायाचं ज्ञान आहे. हो, तुकाराम महाराज म्हणतात, मी हे करत करत गेल्यानंतर बाबाजींच्या कृपेने मी पण तसा अनादी झालो, नित्यसिद्ध झालो, निरुपाधिक झालो आणि मी विशुद्ध झालो. मला काहीच टच नाही होत. तुम्ही काही पाप केलं नाही का? पुण्य केलं का नाही? आम्ही काहीच केलं नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. पहिले नव्हतो, पण आता झालो. आता लागो नेदी पाप पुण्य अंगा. आम्ही पण स्वच्छ आहोत तसे. मग कोणी काय केले? प्रकृती कर्म करते, आपण नाही करत. 13व्या अध्यायात सांगतात, काही लोकांचे बायका कामाला जातात तर नवरे घरी बसून आयतं खातात. तसा हा पुरुष आहे आत्मा, तो काहीच करीत नाही आणि त्याची ही पत्नी सगळी कामं करते, तो आयता बसून खातोय. कोण? पुरुष, परमात्मा, आत्मा, त्याला पुरुष म्हटलेले आहे. आणि त्याची बायको म्हणजे ही प्रकृती. आम्ही पण तुकाराम महाराज म्हणतात अग्निरूप आहोत, आम्हाला काही स्पर्श करत नाही. आत्मा म्हणल्यावर काही स्पर्श करत नाही. आणि शरीर म्हटलं का सगळं डोक्यावर येऊन बसतं. मग अग्निकुंडे बीजे घातली, ती जेवी अंकुर दशेश मुकली, तेवी न फळताच अर्पिली शिवा. आगा कर्मे जे उरावे, ते सुख दुःखात ते फळावे, आणि तया ते भोगावया यावे देह आहे का. मी कर्म केलं, मी कर्म केलं, मी कर्म केलं, मग जन्माला यावं लागलं. टिळक म्हटले, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरपलं उचलणार नाही. पण खरोखर एखाद्याने शेंगा खाल्ल्या आणि त्याला गुरुजी म्हणले टरपलं उचल, तरी जर तो ज्ञानी असेल, तत्वज्ञानी असेल, तर तो गुरुजीला म्हणेल मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरपलं उचलणार नाही. मग गुरुजी म्हणेल शेंगा कोणी खाल्ल्या? शेंगा प्रकृतीने खाल्ल्या, शरीराने खाल्ल्या. आत्मा काही खात नाही ना, आत्मा काही पीत नाही. तो आत्मा मी आहे असा भाव होतो. हा एका दिवसात होत नाही. तैसे भोगातून निघता चित्त मज माझी, तैसे भोगातून निघता चित्त मज माझी रिघता. हळू हळू पंडूसुता मीच होईजे. एक एक दिवस साधना करता 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 माणूस तिथपर्यंत जाऊन पोचतो. असे आपण शुद्ध आहोत. मग जन्माला आलेलं दिसतो. अरे दिसलं तरी ते काय खरं आहे का? उपजे ते नासे, नासिले पुनरपी दिसे, ऐसे घटिका यंत्र परिभ्रमेगा. शरीराचं मात्र तसं आहे. आता या शरीरातून गेला तर त्या शरीरात हे सारखं घड्याळाप्रमाणे यंत्र चालूले. परंतु आत्मा मात्र याच्यात कशातच सापडत नाही. तो त्याच्यापासून वेगळा आहे आणि तो आत्मा मी आहे अशी आपली भूमिका झाली पाहिजे, असं ज्ञानोबरायांचं मत आहे. असं भगवान श्रीकृष्णाचं म्हणणं आहे. असं अर्जुना तू स्वतःला समज. तू अर्जुन समजू नकोस आणि हे कौरव नको समजू. त्या तुमच्या दोघांमध्ये चैतन्य मात्र एक आहे.
मग हे जन्म मरण ॲटोमॅटिक कसे चालतात? हो चालतात. सूर्य ॲटोमॅटिक उगवतो मावळतो, उगवतो मावळतो, त्याला कोण ढकलतंय का? नाही. तसं हे जन्म मरण ॲटोमॅटिक चालू आहे. ना तरी उदय असतो अपैसा, अखंडित होत जात, तैसे हे जन्म मरण अनिवार्य जगी. हे जन्म मरण अनिवार्य चालू आहे, पाठीमागं आपले लागलेले. आणि त्याच्यातून सुटण्यासाठी एक चान्स, गोल्डन चान्स मनुष्य शरीर दिलंय. सुटायचं आहे का परत चालू ठेवायचं? हे तुकोबाराय म्हणतात, किती वेळा जन्मा यावी, किती व्हावे फजित, म्हणून हा जीव भ्याला आणि शरण गेला विठोबासी. आम्ही का माळ घातली? अरे जन्म मरणाचा तडाका बाबा, जन्म मरणाचे दुःख कौणा पुढे सांगावे बाबा. बाबा ते किती कठीण आहे, म्हणून आम्हाला सुटायचंय. परंतु तुम्हाला सुटायचं असेल तर आपल्याला या मार्गाने जावं लागेल. पवित्र तुळशीची माळ, संतांचा शोध, संतांकडून ते दिव्य ज्ञान, ज्ञान घेतल्यावर ध्यान, ध्यान घेतल्यानंतर अष्टसात्विक भाव, अष्टसात्विक भाव ते मुरले पाहिजेत. मुरल्यानंतर बोधावर आपण आलो पाहिजे. आणि बोध झाल्यानंतर आपण आशे होतो. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, मग आपलं ममत्व ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. भक्ती बहीण धावून आली गावा, आता संध्या कैसी करू मी केध वागा. अरे झाली संध्या माझा संदेह गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. माझी आणि आत्म्याची भेट झाली. आता मी मात्र जन्म मरणाच्या राहाटीतून सुटलो. सुटण्यासाठी शरीर दिलंय. 12व्या अध्यायात 136 क्रमांकाची ओळ सांगते, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झार चिरा. त्या जन्म मृत्यूवर दगड टाकायला मनुष्य शरीर. बायका पोरं सांभाळण्यासाठी नाही, घरदार सांभाळण्यासाठी नाही. ते होत असतं आपल्या नशिबाने. बैलांनी कधी ॲप्लिकेशन केलं नाही, पावसाळ्याचा दिवस आले मांडव चांगला झाकून करा, उन्हाळ्याचे दिवस आले जरा हवेशीर मांडव करा. नाही, त्याने प्रामाणिकपणे काम केलं का शेतकऱ्याला नाक घासून ते करावं लागतं. तसं आपण देवाची भक्ती केलं तर देवाला सगळं आपलं करावं लागतो. करतोय आता सुद्धा आपण काही स्वतः करत नाही. का रे नाठविसी कृपाळू देवासी, पोसितो जनासी एकला तो. तुझ्या आईच्या दुधास्थानामध्ये जे दूध आणलं ते आईनी नाही आणलं. बाळा दुधा कोण करी ते उत्पत्ती, वाढवी सपस श्रीपती सवे दोन्ही. ते दूध सुद्धा देवाने निर्माण केलेलं आहे. सगळ्या जगाला तो पोचतो. त्याला तू ओळख तर या जन्म मरणाच्या राटीतून सुटू शकतो. अन्यथा हे चालूच राहील. जे समजते ये भूते. आता बघा, आता आपण जन्माला आलोय ही कल्पना आहे, मृत्यू होणार ही सुद्धा कल्पना आहे, आणि आता आपण वास्तव्यात जगतो ही कल्पना आहे. पण हे आपल्याला पटणार नाही. कसं काय? पण ते म्हणतात एका जनार्दनी कल्पची मुराला, तोची हरी झाला ब्रह्मरूप. कल्पनेपासून कल्पिला जो ठेला आणि तेने पडे गोवा. आपण स्वतःला विसरलं, नेने हरी. मग ती कल्पना घालवायची. ते म्हणतात हे जन्म हे समजते ये भूते. आता जेवढी प्राणी मात्र जगामध्ये आहेत, देव म्हणतात ते सगळे मीच आहेत. परंतु ते आता जन्माला व्यक्त दशेत आलेत म्हणून ये समजते ये भूते. जन्माआधी अमूर्ते. आता आपण मूर्त स्वरूपात आहोत. आईच्या पोटात आलो तेव्हा मूर्त स्वरूपात आलो. त्याच्या अगोदर कुठं होतो आपण? अमूर्त स्वरूपात होतो. इथं अमर्त. आता याच्यामध्ये असंख्य जीव आहेत इथं, आणि ते म्हणतात आम्हाला शरीर भेटलं पाहिजे, आम्हाला शरीर भेटलं पाहिजे. त्याच्यासाठी ते वेटिंगवर आहेत एवढे. ही इथं अमूर्त स्वरूपामध्ये ईश्वर आहे. आता आपण कसे झालोय? मूर्त स्वरूपात दिसतोय. आणि शरीर पडलं, आपला अग्निसंस्कार झाला का आपण पुढे पुढे जाणार आहे अमूर्त स्वरूपात. आलो अमूर्त स्वरूपातून आलो, अमूर्त स्वरूपातून आता आहोत मूर्त स्वरूपात, आणि नंतर जाणार अमूर्त. त्यालाच म्हणतात आम्ही आलो वैकुंठातून, आताही आहोत वैकुंठात, आणि नंतर सुद्धा जाणार वैकुंठात. आणि वैकुंठ असे काही 1 आणि 2 आणि 3 नाही, हे म्हणावं लागतं समजण्यासाठी. नाही तर कोणी येत नाही आणि जात नाही. जे समजते ये भूते जन्माआधी अमूर्ते. मग पातली व्यक्ती ते जन्मली या. दिसायला लागली म्हणून आहे म्हणतो आपण, आणि नाही दिसली तर म्हणतो गेले. नाही गेले, आहे सगळं तिथं जे. ती एक क्षयासी जेथे जाती. आता समजा त्यांचा देह संपला आणि ते नाश पावले, त्यांचा क्षय झाला, ते क्षयासी जेथे जाते
तेथ निभ्रांत आन नव्हती, देख पूर्वस्थितीत येती आपुलिया. जरी त्यांचा नाश झालेला दिसला या भूतांचा, तरी त्या पूर्वस्थितीलाच येतात. ते कुठं जातात? जिथून अमूर्त स्वरूपातून आले होते, आता मूर्त स्वरूपात आहे. नंतर क्षय झाला, नाश झाला, तरी नाश झाला तरी कुठं जातात? जिथून आले तिथं. बोधला बाबा म्हणतात, आलासी कोठोनिया जासी कवने रेठाया, घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. आता हे आपण भजन म्हणतो, असं आपल्याला कधीतरी वाटले का घरदार माझं नाही? फक्त शेजारचा जर काय थोडंफार काही केलं किंवा आपलं काही भावाभावाशी झालं तरी आपण कोणाला माझं आहे. आपण भजनात उर काढून म्हणू, हे घरदार नाही तुझी अवघी लटकीच माया, सावध होई बापा काळ लागला माफा. कोणी सावध झालं का? कारण का वाज तसे बोंब कोणी नैकती कानीन, हरी हरी न म्हणती तया थोर झाली हणी. ती क्षयासी जेथे जाते ती निभ्रांत आन नव्हती. ते नाश पावले तरी दुसरीकडे कुठंच जात नाही. देख पूर्वस्थितीचं येते आपुल्या, जिथून आले होते तिथं जातात. येर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिताचे स्वप्न जैसे. मधी जे दिसतंय ते निद्रिताचं स्वप्न आहे. आता आपण झोपलेलो आहे, आपणच नाही झोपलो, साधू संत बी झोपलेले होते. उठा साधू संत साधा आपुला आले हित, गेला गेला हा नरदेह मग कैसाजी भगवंत. संत झोपलेले होते, देव झोपलेले. हां, उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. देव सगळ्यात जास्त गाढ झोपलेला आहे. राई रुखमाबाई एखादा रात्रीचा 12-1 आला झोपला आणि सकाळी 7ला कामावर जायचे, तर त्याची मंडळी त्याला जशी हालून हालून उठवते, उठा उठा, तसा उठा राई रुखमाबाई तुम्हा येऊ द्या दया. आणि शेजे हलवणी आथरुणावर जागे करा देवराया. देव बी झोपतो आणि आपण पण झोपलेले. उठा जागे व्हा रे आता. पण कुठं झोपलोय? या कुडीमध्ये येऊन आत्मा झोपलेला आहे. आणि तो झोपला आणि त्याने समजले आता झोपेत म्हणतोय, मी संपथंडे आहे, मी पुरुष आहे, मी महाराज आहे, मी ड्रायव्हर आहे, मी शेतकरी आहे. आत्मा झोपलेला आहे. त्या आत्म्याला जाग करायचंय. आणि जो जागा झालाय तो दुसऱ्याला जाग करेल का? झोपलेला जागा करील नाही, झोपलेला जागा करणार नाही. त्याप्रमाणे संत जागे झाले. जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती. अरे जर आपण जागतो जागता तर जग आगवे देव. हो, जागता जगदेव राखा काही भाव, अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ. हो, आपल्या वर्गात पट आहे 50, तर 50च्या 50 पट 5वीतलंच आहे. तसं या सगळ्या क्षेत्रामध्ये जो आहे तो परमात्माच आहे. तुम्ही जागे व्हा आणि दुसऱ्याला जागे करा. येर मध्ये जे प्रतिभास ते निद्रिताचे स्वप्न जैसे, तैसा आकारू हा मायावशी सत्स्वरूपी. आकार त्या मायेमुळं दिसतो, पण तो आकार कशावर येतोय? सत्स्वरूपावर आकार येतोय. कशामुळे? मायेमुळे. आणि त्याच्यामुळं आपण अडचणीत आलोय. माया विघ्ने भ्रमाला खरे. त्या मायेमुळे आपण अडचणीत आहे. आणि माया नुरे जेव्हा मग विश्व ब्रह्म होईल तेव्हा. तेवढं मायेचा तडाख्यातून सुटणं बी तसं अवघड आहे. ज्ञानोबा सुट्टा सुट्टा पुन्हा परत मायेच्या तडाख्यात सापडले. ही लोक आम्हाला त्रास देतात, आता आम्हाला यांच्याशी संबंध ठेवायचा नाही. आतून दरवाजा बंद केला आणि त्याचं नाव झालं ताटीचे अभंग. पण मुक्ताबाई सांगतात, माया नुरे जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा माऊली. तुम्ही स्वतःला ज्ञानेश्वर समजू नका, शरीर समजू नका आणि यांनाही शरीर समजू नका. तुम्ही याच्यातून बाहेर पडा. मग आता तू काय कर अर्जुना, तू तुझ्या स्वधर्माचं पालन कर. तुला हे एक ज्ञान दिलं, आता दुसरं ज्ञान देतो. आता तुला आत्म्याचं आणि अनात्म्याचं ज्ञान सांगितलेलं आहे. त्याच्या पलीकडे तुला आता मी दुसरं ज्ञान सांगणार आहे. याच्यामध्ये अजून एक 28 आणि 29 नंबरचा श्लोक आहे, तो पण घरी गेल्यावर वाचायचा. त्याच्यामध्ये सांगितलं आहे काय, हे सगळं समस्त ब्रह्मस्वरूप आहे. आणि आता याच्या पुढे परत सांगतात, त्याला त्याच्या धर्माची जाणीव करून देतात. धर्म म्हणजे काय? आपल्या वाट्याला आलेलं कर्म, त्याला धर्म म्हणतात. धर्म म्हणजे चांगलं वागणं, अधर्म म्हणजे
वाईट वागणं. आता आपल्या डोक्यात धर्म वेगळा बसलेला आहे, ठीक आहे ना. मग अर्जुनाला सांगितलं तू क्षत्रिय कुळात जन्माला आलाय ना, तर तुझा क्षात्र धर्म आहे, तू लढ. अरे क्षत्रियांना असं कधीतरी ठरून येतं लढाई करण्याचा वेळ, आणि तो तुला योग आलेला आहे. तू लढाई कर, घाबरू नको. इथं जर जिंकलास तर इथलं राज्य भोगशील, आणि जर त्याच्यामध्ये देह पडला तर स्वर्गाचं राज्य भेटेल. आणि लढाई कर, पण कशी कर? निष्कपट व्हावे. बघा आता अर्जुनाने लढाई कशी केली. खरा खरा राग अर्जुनाला कधीच आला नाही. निष्कपट व्हावे. आई मारती पोराला, मुर्द्या तुला खलास करी, तू तुकडेच करते, म्हणजे लगेच तुकडे करणार आहे का ती? तिचा राग कसा आहे? पटाय. तसा निष्कपट व्हावे आणि उसण्या घाई झुंजावे. लढाई तुला कशी करायची? दाटू मुठीची लढाई करायची, खरी करायची नाही. आणि निष्कपट होऊन करायचे. हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. आता तुला युद्ध करायची वेळ आली, आता युद्ध कर, पण कपट भावनेने करू नको, आणि उसना राग आणून लढाई कर, खरी खरी लढाई करू नकोस. आणि हा जो स्वधर्म आहे, जर आपल्याला आपल्या कुळात टाकलं ना, आपण ते काम नाही केलं तर आपल्या नावावर पाप लागलं जातं. म्हणून स्वधर्म जो सांडेल. डॉक्टर आहे, डॉक्टर, रात्रीचं डॉक्टरचा दरवाजा वाजवला, ते म्हणले मी झोपले, आता नाही मी उठणार. ते मरायला लागले, आता नाही मी उठणार. त्याने स्वधर्माचं पालन नाही केलं तर त्याच्या नावावर काय लागलं जातं? पाप. चुकीचा वागला. गुरुजी शाळेत विद्यार्थ्याला शिकवायचे, पण गुरुजीच दारू पिऊ नये आणि पोरांना शिकवित नाही, ते त्याचं पाप आहे. सरकारी बँकेत गेलो आपण, सरकारी ऑफिसमध्ये गेलो, ते एकमेकाशी गप्पा मारतील, फोनवर बोलतील आणि त्याला ताटकळत ठेवतील, ते तुमचं पाप आहे. तुमच्या वाट्याला आलेलं कर्म इमान ईदद्वारे करायचं आहे. हो, तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे तर स्वयंपाक इमान ईदद्वारे करायचा आहे. आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे त्याचं नाव स्वधर्म आहे. ते इमान ईदद्वारे केलं तर देव घरी येतो आणि आपल्याला बोध देतो. साधू घरी येतात, आपल्याला बोध देतात. म्हणून स्वधर्म हा सांडील, पापा वरपडा होशील आणि अपयश ते न वचेल कल्पांतावरी. अर्जुना, तू क्षत्रिय कुळात आलायस, लढाई कर. जर तिथून पळून गेलास धनुष्यबाण टाकून तर स्वधर्म टाकलास तू. क्षत्रियाने आपली लढाई करायची, तो धर्म पाळायचा आपला, नाही तर मग तुझ्या माथ्यावर सगळं पाप आणि मिळालेला लौकिक अपयश ते न वचेल कल्पांतावरी. कल्पकाळापर्यंत तुझं नाव खराब होईल. म्हणून वाट्याला आलेलं काम आहे ते कर, आणि करत असताना मी जिंकलोच पाहिजे असं मनात विचार करू नकोस. इकडे आलायस ना लढाईला, सुखी संतोषानं यावे. माळ घातल्यावर देवाला गेलो सगळं बरं होत नाही, आपल्या मनाच्या भूमिका फिट होतात. बाकीचे भोगायचे ना, ते भोगावंच लागतं. पण एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा नाश झाला. किंवा कौतुक जैशी स्थिती आहे तैशा परी राहील. कौतुक तूप आहे संचिताचे, जे जसं आहे तसंच राहणार, त्याच्यात काय बदल नाही होणार. म्हणून तू इकडं जरी लढायला आलास आणि काही कर्म करत असेल तर सुखी संतोषानं यावी. मला इथं आल्यावर काहीतरी फायदा होईल. दुःख विषादानं बजावे. लाभ झाला तर हुरळून नाही जायचं, आणि दुःख आलं तर खितपत नाही पडायचं डोकं धरून, त्याच्यावर मात करायची. आणि लाभ न धरावे मना माझी, मला याच्यातून फायदा होईल का नुकसान होईल असा विचार न करता लढाई करायला निघ. हो, आणि ही चांगली बुद्धी तू मिळव. चांगली बुद्धी लवकर मिळत नाही. जैसी दीपकळिका धाकुटी परी बहु तेजा ते प्रगटी, तैशी सद्बुद्धी ही थेकुटी म्हणू नये. अर्जुना, तुला शुद्ध बुद्धीचा व्हायचं आहे, निरागस बुद्धीचा व्हायचं आहे. हो, आणि ती बुद्धी, चांगली बुद्धी थोडी असली तरी चालेल. दिव्याचा प्रकाश एवढा असला तरी, दिव्याची वात एवढी असली तरी चालेल, पण प्रकाश मात्र घरभर असतो. म्हणून तैशी सद्बुद्धी जैशी दीपकळिका धाकुटी, वात बारीकच आहे, परी ती बहु तेजा ते प्रगटी, ती मोठा अग्निडोम करू शकते. तैशी सद्बुद्धी ही थेकुटी म्हणू नये. सद्बुद्धी थोडी असली तरी चालेल, पण ती पाहिजेल आपल्याकडं. पार्था बहुत परी, हे अपेक्षी जे विचार सुरी, ही चांगली बुद्धी लय लोक म्हणतात आम्हाला मिळाली पाहिजे, अशी धावपळ करतात. पार्था बहुत परी,
हे अपेक्षित जे विचारशुरी, विचारातले जे विचार, सारासार विचार करणारे लोक म्हणतात आपल्याला तशी बुद्धी पाहिजे, आपल्याला तशी बुद्धी पाहिजे, आपल्याला तशी बुद्धी पाहिजे. मग ती बुद्धी मिळवण्यासाठी आपण विचारी लोक त्याच्यामध्ये प्रयत्न करतात, आम्हाला ती बुद्धी. जे दुर्लभ चराचरी सद्वासना, या चराचरामध्ये चांगली वासना निर्माण होणं अवघड आहे, सद्बुद्धी भेटणं अवघड आहे. दुर्बुद्धी तर पाट्यावर पुजलेली आपल्या. हो, ज्याप्रमाणे सद्बुद्धी सगळ्यांना नाही भेटत. अनिका सारिका बहुवस जैसा न जोडे परीस. परीस सगळ्यांना भेटेल का? क्वचित एखाद्याकडे असणार. तशी चांगली बुद्धी सगळ्यांकडे असेल का? नाही, एखाद्याकडंच असते. आणि अर्जुना ती जर मिळाली तर तिला वाढवत राहायचं. का अनिका सारिका बहुवस जैसा न जोडे परीस, का अमृताचा लेश दैवगुणी. अमृताचा थेंब कधी क्वचित आपल्या दैवात नशिबात असेल तर भेटेल, तसा भेटत नाही. तैसी दुर्लभ जी सद्बुद्धी, जगात सगळ्यात काय अवघड चांगली बुद्धी. तैसी दुर्लभ जी सद्बुद्धी, जी परमात्माची अवधी. आता सद्बुद्धी म्हणजे काय म्हणायचं? सद्बुद्धी म्हणजे फक्त देवाचा पाठपुरावा करते, देवाच्या शोधासाठी आपली डोकं खर्च करते, आपल्याकडे असणारी प्रॉपर्टी, आपल्याकडे असणारी शक्ती सर्व भावाने जो मज होय अनन्य शरण. आणि अशी ज्याची बुद्धी त्याला म्हणतात जैसी दुर्लभ जी सद्बुद्धी, जी परमात्माची अवधी, जिच्या डोक्यात फक्त देव, ते बुद्धीचं वैभव आहे. तैसी खाली आहे ना, तैसी ईश्वरा वाचून काही जी अनेक लाणी नाही. तैसी दुर्लभ जी सद्बुद्धी, जी परमात्माचा अवधी, जिला फक्त देवच पाहिजे, देवच पाहिजे, देवच पाहिजे, असा जर तिचा विचार असेल तर जैसा गंगेची उदंती निरंतर, गंगा जशी सारखी चालू राहती सारखी, तशी सद्बुद्धी पाहिजे परमात्म्याकडे भेटायला. त्याला हरिपाठा सांगतात ते बुद्धीचं वैभव आहे. ती बुद्धी वैभवशाली आहे, बुद्धीचे वैभव, ती बुद्धी वैभवशाली, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. त्या बुद्धीमध्ये दुसरं काहीच डोक्यात नाही, फक्त एक केशवराज त्याच्या डोक्यात आहे. आणि एक केशवराज आला का त्याच्या मागं सगळं आलं. हो, सकळ सिद्धी. तैशी ईश्वरा वाचून काही जी अनेक लाणी नाही, ती एकच बुद्धी पाहे अर्जुना जगी. ज्याला देव सोडून दुसरं काहीच आवडत नाही. अर्जुनाची बुद्धी म्हणला देव मला चालेल, आणि दुर्योधन म्हणला देव नको. देवापासून बाजूला गेलेली बुद्धी ती दुर्योधनाची बुद्धी आहे, ती दुर्बुद्धी. तैशी ईश्वरा वाचून काही जी अनेक लाणी नाही, ती एकच बुद्धी पाहे अर्जुना जगी. आणि देव सोडून किती हुशार असू द्या, किती हुशार असू द्या, येर ते दुर्मती. बाकीच्या सगळ्या काय आहेत? दुर्बुद्धी आहेत. येर ते दुर्मती जे बहुधा असे विकरती, ती विकारलेली बुद्धी आहे, देवापासून बाजूला गेलेली ती विकारलेली बुद्धी आहे. तेथ निरंतर रमती अविवेकी. ज्यांच्याकडे विवेक नाही ते दुर्बुद्धीमध्ये रमलेले असतात. आणि शेवटी त्यांची काय गती आहे? ज्याच्याकडे सद्बुद्धी नाही, ती बुद्धी देवासाठी खर्च करत नाही, त्याचं अंतिम गंतव्य स्थान काय आहे? शेवटचा स्टेशन प्लॅटफॉर्म त्याचा. मनोनितया पार्था स्वर्ग संसार नरक अवस्था. जे दुर्मती आहेत, ज्यांच्याकडे सद्बुद्धी नाही, जे देवासाठी दिवस रात्र झटत नाही, त्यांच्यासाठी पार्था ठरवलेली जागा आहे. एक तर स्वर्ग, स्वर्ग चांगला नाही, तिकडे गेलं लात बसली का परत खाली, संसार जन्म मृत्यू, आणि नरक अवस्था. पण आत्मसुख सर्वथा द्रष्ट नाही, त्याची आत्म्याची केव्हाच भेट होऊ शकत नाही, कारण त्याच्याकडे कशाचा तुटवडा आहे? सद्बुद्धीचा. सद्बुद्धी कशाला म्हणतात? जी फक्त देवाचा पाठपुरावा करते. देव भेटला पाहिजे, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुल्या हिता जो असे जागता, आपुली आपण करा सोडवन. हो, आणि अशी जी बुद्धी आहे ती सद्बुद्धी आहे, तिला ईश्वर फळ भेटतं. आणि ज्याची ही अशी बुद्धी नाही त्याच्यासाठी स्वर्ग आहे, नरक आहे आणि संसार. पण आत्म्याची दृष्टीसुद्धा त्याला एवढी सुद्धा टिपूसभर सुद्धा त्याला भेट होणार नाही. आपण दुसऱ्या अध्यायातल्या 244 नंबरच्या ओळीला थांबतोय. आजचा विषय होता तो जरा क्लिष्ट आहे, त्याला सांख्ययोग ज्ञानयोग म्हणतात. आत्मा काय शरीर काय, आत्मा काय शरीर काय. आणि सगळ्या अख्ख्या
भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायातला 11 नंबरचा श्लोक ते 30 नंबरचा श्लोक जर वाचले तर संपूर्ण गीता वाचल्याचं आपल्याला फळ मिळतं, म्हणजे त्याचं ज्ञान होतं. असो, झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी पांडुरंग परमात्मा प्रभू रामचंद्र दत्तात्रय तसेच त्याप्रमाणे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित सेवक्ती म्हणून बोल गंगावती स्वीकारा का. झालेली सेवा तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदे पंढरीनाथ भगवान की जय. मौनी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्मैकनाथ महाराज सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की अवधूत चिंतन श्री देव गोपाल कृष्ण भगवान सब संतन की जय. विश्वास येने वाले तुषारे दोषोनी मजरावे पसायवानी जे कांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो उदा परस्परे पडो मैत्र जीवांचे दुर्गांचे निघ जाओ विश्व स्वधर्म स्निग्धाओ जो जेवांची तो देवाओ प्राणी जात वर्षक सकळ मंगळे ईश्वर विष्णांची